नमस्कार. बऱ्याच दिवसापासून घरामध्ये सोयाबीन असेच पडून होते. म्हटले सोयाबीनचे पनीर म्हणजेच टोफू कसे बनतात बनवून तर पाहूया. त्यासाठी 1 कप सोयाबीन घेतले, ते रात्रभर भिजवले आणि सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे दूध काढून घेतले. अशा पद्धतीने वस्त्रगाळ करून त्याचे सर्व दूध वेगळे आणि चोथा वेगळा करून घेतला. त्यानंतर हे दूध एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवले आणि त्याला एक छान उकळी आली की त्यामध्ये 2 लिंबांचा रस टाकून ते दूध छान फाडून घेतले. ज्या पद्धतीने आपण दुधाचे पनीर बनवताना दूध फाडून घेतो अगदी तसेच. त्यानंतर एका चाळणीमध्ये एक कापड ठेवून त्याच्यामध्ये हे गाळून घ्यायचे आणि त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर थंड पाणी घालून 1-2 वेळा त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून लिंबाचा जो वास असतो तो निघून जातो. अशा पद्धतीने हे सर्व स्वच्छ करून मी ते कपड्यामध्ये बांधून त्याच्यावर वजन ठेवले आणि साधारण 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता की आपले सोयाबीनचे पनीर म्हणजेच टोफू किती छान सेट झाले आहे. मी हे फर्स्ट टाईम बनवले, पण इतके मऊ आणि लुसलुशीत सोयाबीनचे पनीर म्हणजेच टोफू तयार होता. तर तुम्हीही नक्की ट्राय करून पहा, खूप छान बनतात.